ओके, वेलकम बॅक ऑल ऑफ यू. पाठीमागच्या लेक्चरला आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी केली होती. आज आपण शिकणार आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. काय शिकणार आहे? बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. बॉइलिंग पॉईंट म्हणजे नक्की काय? बॉइलिंग पॉईंट आणि वेपर प्रेशरचा काय संबंध असतो? वेपर प्रेशर कमी झाल्यामुळं बॉइलिंग पॉईंट का वाढतो किंवा कसा वाढतो, बरोबर? आणि त्याच्यानंतर त्याचं आणि कॉन्सन्ट्रेशन बरोबर असलेलं रिलेशन, डेल्टा टी बीचं आणि कॉन्सन्ट्रेशन बरोबर असलेलं रिलेशन, एवढे 4-5 पॉईंट आपण कव्हर करणार आहे, म्हणजे याच्यामध्ये स्टडी करतो. तर फर्स्ट पॉईंट आपण शिकूया, बॉइलिंग पॉईंट म्हणजे नक्की काय. टायटल काय आहे बघ, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. बॉइलिंग पॉईंट वाढतो, पण नक्की बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय ते अगोदर शिकूया. बॉइलिंग पॉईंट, बरोबर का? आता बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, आपल्याला 8वीमध्ये किंवा 9वीमध्ये 8th 9th मध्ये डेफिनेशन झालेले असते बघा. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, बरोबर? ट्रिपल पॉईंट म्हणजे काय. ट्रिपल पॉईंटची कदाचित नसेल आपल्या रेग्युलरच्या सिलेबसला, पण बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग किंवा इव्हॉपरेशन, सब्लिमेशन, डिपॉझिशन, ह्या अशा कन्सेप्ट झालेल्या असतात. तिथं आपल्याला ही डेफिनेशन झालेली असते बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय. तर असं टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला लिक्विड स्टार्ट्स टू बॉईल, बरोबर का? ज्या टेम्परेचरला लिक्विड बॉईल होतं ते टेम्परेचर म्हणजे त्या लिक्विडचं काय असतं? बॉइलिंग पॉईंट असतं. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण नक्की वेपर प्रेशरच्या रिस्पेक्टनं ती डेफिनेशन कशी सांगतो? मी तुला डायग्राम काढतो आणि मग एक्सप्लेन करतो, म्हणजे कदाचित जरा लगेच लक्षात येईल. डायग्राम जर काढले नाही तर 10 मिनिटाचं काम 2 मिनिटात होते, म्हणजे लगेच लक्षात येते, क्लिक होते तुम्हाला. ओके, ओपन कंटेनर दाखवतो. इथं आपलं सॉल्व्हंट आहे किंवा लिक्विड आहे. ह्या लिक्विडला काय करायचं आपल्याला? बॉईल करायचं आहे. तर आपल्याला माहित आहे लिक्विड बॉईल करायच्या अगोदरच, हीट द्यायच्या अगोदरच त्याचं काही वेपर्स याच्यावर ऑलरेडी असते, ज्याला आपण म्हणतो इव्हॉपोरेशन, बरोबर का? म्हणजे इथं ऑलरेडी काही वेपर्स आहेत आणि या वेपर्सचं काही वेपर प्रेशर पण आहे, जे वरच्या डायरेक्शनला असणार. वेपरचं काय आहे? वेपर प्रेशर तिकडे वरच्या डायरेक्शनला. मग ऑलरेडी वेपर्स असताना ह्या वेपर सगळ्या निघून जाऊन पदार्थ पूर्णपणे इव्हॉपरेट का होत नाही किंवा गरमच का करावा लागतो त्या लिक्विडला बॉईल करण्यासाठी? तर त्याचं रिझन असतं, ह्या वर येणाऱ्या वेपर प्रेशरला वरून खाली कोणतरी दाबत असतं. कोण दाबत असतं? आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर एक दिसत नसलेलं पण असलेलं एक प्रेशर आहे. ते प्रेशर कोणतं आहे? ॲटमॉस्फिअरचं प्रेशर. आपल्या डोक्यावर वेगवेगळे हवेचे मोलिक्यूल वगैरे आहेत, बरोबर का? त्याच्यामुळे सगळ्यांच्या डोक्यावर, सगळ्या पाण्यावर, पाण्याच्या सरफेसला, जमिनीवर, पृथ्वीवर एक प्रेशर आहे. त्याला आपण काय म्हणतो? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं? 1 ATM, ॲटमॉस्फेरिक युनिट 1 ATM, किंवा त्याला आपण काय म्हणतो? 760 mm of Hg, 760 mm of Hg. ते मी तर रेडनं दाखवतो. म्हणजे काय बघ, वरून एक एवढं, हे काय? प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर आहे. प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर, जे की बदलत नाही एका ठराविक हाईटला. ओके, आणि हे काय आपलं वेपर प्रेशर आहे. म्हणजे आपलं वेपर प्रेशर वर जायला बघते, पण त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय करते? खाली प्रेस करते. मग काय करतो बघा, आपण याला हीट करतो. याला काय करतो? खालनं आपण याला जाळ लावतो, असं समजूया, म्हणजे हीट करतो. हीट केल्यामुळे काय होतं? हा बर्नर आहे. हीट केल्यामुळे काय होतं? वेपरचं प्रमाण वाढतं. हीट केलं काय होतं? वेपरचं प्रमाण वाढतं, आणि त्यामुळे वेपर प्रेशर जे एवढं आहे ते पण काय होतं? वाढतं, बरोबर. आता आपण अजून हीट केलं, म्हणजे अजून टेम्परेचर वाढवलं, वेपरचं प्रमाण अजून वाढलं, अजून वेपर प्रेशर वाढलं. अजून हीट केलं, वेपरचं प्रमाण अजून वाढलं, वेपर प्रेशर अजून वाढलं. अजून हीट केलं, वेपरचं प्रमाण अजून वाढलं, म्हणजे टेम्परेचर अजून वाढलं, वेपरचं प्रमाण वाढलं, वेपर प्रेशर वाढलं. आणि असं एक हीट करत 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 अजून हीट करत 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 अजून एक असं टेम्परेचर आलं
ज्या टेम्परेचरला व्हेपरचं प्रमाण एवढं झालं की त्याच्यामुळे तयार होणारं व्हेपर प्रेशर ह्यानं ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काय केलं, मॅच केलं. काय केलं, मॅच केलं, इक्वल झालं. तर ह्या टेम्परेचरला या टीला काय झालं बघ, या लिक्विडचं व्हेपर प्रेशर म्हणजे व्हेपरचं प्रमाण त्याच्यामुळे असलेलं प्रेशर, दॅट इज व्हेपर प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशरशी वरनं खाली प्रेस करत असलेल्या दाबत असलेल्या प्रेशरशी काय झालं, मॅच झालं. काय झालं, मॅच झालं. त्याच्यामुळं काय होतंय बघ, त्याच्यामुळं ह्या ज्या व्हेपर्स आहेत ना, ह्या सगळ्या बॉईल व्हायला लागते, म्हणजे लिक्विड बॉईल व्हायला लागतं, व्हेपरचं प्रमाण वाढतं अजून पुढं, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट. त्यालाच आपण काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट. म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला लिक्विडचं व्हेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच होतं, म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशरशी इक्वल होतं, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो, त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट म्हणतो. असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला लिक्विडचं व्हेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल होतं, त्या टेम्परेचरला काय म्हणतो, त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट. आणि अशाच टेम्परेचरला अशाच कंडिशनला लिक्विड बॉईल होत असतं. म्हणजे खालचे मोलिक्युल असे वर येत असतात, कारण वरचे सगळे निघून चाललेले असतात. लक्षात, ही कन्सेप्ट असते बॉइलिंग पॉईंट. म्हणून बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन काय सांगतो बघ, टेम्परेचर ॲट विच vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure, vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure is called boiling point of that liquid, boiling point of that liquid. म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला लिक्विडचं व्हेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल होतं, त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट. मग ह्याच्यावरून आपण काय समजू शकतो, ॲट बॉइलिंग पॉईंट म्हणजे एखाद्या लिक्विडच्या बॉइलिंग पॉईंटच्या वेळेला, म्हणजे त्या टेम्परेचरच्या वेळेला, बरोबर का, त्या टेम्परेचरला व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड किंवा व्हीपी इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं, कोणाला आठवत नसेल तर आठवण करून देतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं 1 ATM. किती असतं, 1 ATM, म्हणजेच 760 mmHg. 1 ATM म्हणजेच किती, 760 mmHg. 1 ATM म्हणजेच 760 mm of Hg, 760 mm Hg. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. क्वेश्चनमध्ये कधी कधी व्हेपर प्रेशर दिलेलं नसतं. क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे या क्वेश्चनमध्ये व्हेपर प्रेशर दिलंच नाही. पण जेव्हा तो एक टेम्परेचर दिलेलं असतं ॲट द बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड किंवा ॲट 100 डिग्री सेल्सिअस पाणी असेल तर त्यावेळेला त्या लिक्विडचं व्हेपर प्रेशर काय घ्यायचं असतं, 760 mmHg किंवा 1 ATM. ही कन्सेप्ट न्यूमरिकल, हे जे बॉक्स केलं ना, हा न्यूमरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला उपयोगी पडणार आहे. लक्षात, ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. वेपर प्रेशर हळूहळू वाढत जातं, टेम्परेचर वाढेल तसं वेपर प्रेशर वाढत जातं. आणि असं टेम्परेचर येतं ज्या टेम्परेचरला लिक्विडचं वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काय होतं, इक्वल होतं, बिकम्स इक्वल, मॅच होतं. ते टेम्परेचर म्हणजे त्या लिक्विडचं काय असतं, बॉइलिंग पॉईंट असतं. बरोबर. मग आता काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि एवढं लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. ओके, लिहून झालं, गुड. आता दुसरा पॉईंट आपण शिकणार आहे, बॉइलिंग पॉईंट आणि वेपर प्रेशरचा काय संबंध असतो. काय शिकणार आहे, बॉइलिंग पॉईंट आणि वेपर प्रेशरचा काय संबंध असतो.
बॉइलिंग पॉईंट अँड वेपर प्रेशर. तर कसं असतंय बघ, पहिल्यांदा मी ते डायरेक्ट रिलेशन सांगतो काय असतं, यांचा संबंध काय असतोय. तो बॉइलिंग पॉईंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेपर प्रेशर. बॉइलिंग पॉईंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेपर प्रेशर म्हणजे काय, जर एखाद्या लिक्विडचं वेपर प्रेशर जास्त असेल, जर एखाद्या लिक्विडचं वेपर प्रेशर जास्त असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, कमी असतो. बॉइलिंग पॉईंट काय असतो, कमी असतो. ओके, जर एखाद्या लिक्विडचं वेपर प्रेशर जास्त असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट असतो कमी, किंवा उलट वेपर प्रेशर कमी असेल तर बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त. हे आपण कसं कम्पेअर करू शकतो बघ, मग असं चित्र तुला दाखवतो डायग्राम. समज एक असं लिक्विड आहे किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं वरनं खाली याला प्रेस करतंय, एवढी व्हॅल्यू आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरची, बरोबर का. आणि एक लिक्विड आहे ज्याचं वेपर प्रेशर एवढं आहे, एक लिक्विड आहे ज्याचं वेपर प्रेशर काय एवढं आहे, ऑलरेडी एवढं आहे असं समजा. ओके, आणि दुसरं एक लिक्विड आहे ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे, ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे ॲट रूम टेम्परेचर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढा आहे, ह्याचं वेपर प्रेशर कमी, ह्याचं वेपर प्रेशर काय कमी आहे, आणि ह्याचं वेपर प्रेशर काय जास्त आहे. ह्या पॉईंटवर तुम्हाला क्वेश्चन येणार नाही आहे, पण हा पॉईंट तुम्हाला कळलेला पाहिजे, याच्यावरच पुढची कन्सेप्ट डिपेंड आहे. हा पॉईंट बुकमध्ये दिलेला नाही. ओके, आता काय होतं बघ, जेव्हा तो टेम्परेचर वाढवणार तेव्हा ह्याचं वेपर प्रेशर काय होणार, वाढणार. अजून टेम्परेचर ह्याचं पण वाढणार, त्यावेळी याचं पण वाढणार. पुन्हा अजून गरम केलं, याचं टेम्परेचर अजून वाढलं, याचं वेपर प्रेशर अजून वाढलं, याचं पण वाढलं. दोघांना पण गरम करतोय सायमल्टेनियसली, ठराविक टेम्परेचर वाढायला लागले. नंतर काय केलं, गरम केलं, अजून वाढलं, याचं पण वाढलं. आणि याचं एवढं आहे त्यामुळे त्या प्रमाणात वाढतं, ह्याचं एवढं तर त्याच प्रमाणात वाढतं. आता असं एक टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला ह्याचं वेपर प्रेशर या ब्लूचं वेपर प्रेशर काय झालं, मॅच झालं. म्हणजे हे काय झालं, याचा बॉइलिंग पॉईंट झाला. काय झाला, बॉइलिंग पॉईंट. पण हे जे ब्लॅक कलरचं जे लिक्विड आहे ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे ते अजून बॉईल झालं का, नाही झालं. का नाही बॉईल झालं, अजून त्याला खूप जास्त इम्प्रूव्हमेंट करायची आहे, खूप जास्त वेपर प्रेशर वाढवायचं आहे. त्यावेळेला ते ह्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काय होणार, मॅच होणार, बरोबर का. म्हणजे हे बॉईल झालं, लगेच बॉईल झालं, म्हणजे याचा बॉइलिंग पॉईंट काय झाला, कमी. बॉइलिंग पॉईंट काय झाला, कमी. बॉइलिंग पॉईंट काय झाला, कमी. आता इकडं बघ, ह्याचं वेपर प्रेशर कमी आहे म्हणजे ह्याला अजून गरम करा, अजून मॅच झालं का नाही, अजून गरम केलं, मग आता हे काय झालं, बॉईल झालं. हे झालं या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट. हे आत्ता बॉईल झालं म्हणजे याचा बॉइलिंग पॉईंट काय झाला, जास्त. जे उशिरा बॉईल होतं त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो, त्याला जास्त हीट घ्यायला लागते. मग हे आता इक्वल झालं, समजतंय. ह्याच्यावरनं काय लक्षात आलं, ज्याचं वेपर प्रेशर ऑलरेडी जास्त आहे त्याला थोडंसंच गरम करावं लागतं ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच व्हायला. पण ज्याचं वेपर प्रेशर खूप कमी आहे त्याला खूप जास्त गरम करायला लागतं ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच व्हायला. खूप जास्त गरम करायला लागतं. ज्याचं वेपर प्रेशर ऑलरेडी जास्त आहे त्याला थोडीशीच, एवढंच फक्त वर जायचं, एवढंच, म्हणजे एवढ्या ह्याच्यात त्याचा बॉइलिंग पॉईंट होते. पण ज्याचं वेपर प्रेशर खूप कमी आहे त्याला एवढं असं इतकं जास्त गरम व्हायला लागतं. म्हणजे ह्याला एवढं गरम करायला लागतं आणि याला एवढं गरम करायला लागतं, असं आपण समजून घेऊया. समजते. म्हणजे काय, ज्याचं वेपर प्रेशर ऑलरेडी जास्त आहे त्याला जरा गरम केलं, मॅच झालं, बॉईल झाला पदार्थ. पण ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. काय जास्त आहे, कारण त्याला लय गरम करायला लागतंय, हळूहळू वाढत मग ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच होत आहे. टेम्परेचर वाढत गेलं मग ते एक लिक्विड काय होते, बॉईल होते. ह्याच्यावरून आपल्या लक्षात काय येते, ज्याचं वेपर प्रेशर जास्त ते लगेच बॉईल होते कारण त्याला एवढंच कव्हर करायचं आहे. आणि ज्याचं वेपर प्रेशर कमी त्याला जास्त वेपर प्रेशर वाढवायचं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच व्हायसाठी. त्यामुळे त्याला जास्त गरम करायला लागते, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय झाला, जास्त. ओके, कन्सेप्ट सोपे आहे. जर तुला हा पॉईंट कळला नसेल ना तर एवढाच पार्ट डबल बघ, रिपीट बघ.
समजते, तुझ्या लक्षात येईल लगेच मला काय म्हणायचं आहे. ह्याला एवढं वर जायचं आहे आणि ह्याला इतकं वर जायचं आहे, ज्याचं वेपर प्रेशर ऑलरेडी जास्त आहे. समज 2 विद्यार्थ्यांना 90% मार्क पाडायचे आहेत, एका विद्यार्थ्याला 50% आहेत आणि एका विद्यार्थ्याला 85% आहेत, तर 90पर्यंत जाणं लगेच कोणाला होणार? ज्याला ऑलरेडी 85 आहेत. 50 वरनं 90 जायला खूप जास्त मेहनत लागणार, खूप जास्त गरम करायला लागणार. पण जो ऑलरेडी 85 वर आहे, 85 वरनं 90 वर जायला लगेच त्याला शक्य आहे किंवा इझिली होऊ शकतं. तसं ज्याचं वेपर प्रेशर जास्त आहे ते लगेच ॲटमॉस्फिरिक प्रेशरला मॅच होणार, लगेच बॉईल होणार. ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे, त्याला खूप जास्त गरम करायला लागणार. 50%ला 90% वर जायला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. लक्षात? तर अशा प्रकारे कन्सेप्ट असते. म्हणजे ज्याचं वेपर प्रेशर कमी त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त, ज्याचं वेपर प्रेशर कमी त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त, आणि ज्याचं वेपर प्रेशर जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन. ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो इनडायरेक्ट त्याचं वेपर प्रेशर जास्त असतं, किंवा ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो त्याचं वेपर प्रेशर कमी असतं. ओके, तर ही कन्सेप्ट असते. आता हे काही एक्झाममध्ये येणार नाही, तरी पण हे लिहून घ्या, तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी ती कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, लिहून झाले की मला सांगा. ओके, मगाचा पार्ट लिहून झाला असेल. आता आपण शिकणार आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. नक्की बॉइलिंग पॉईंट कसा वाढतो? समोर लक्ष दे. ह्या आपण पहिल्या व्हेसलमध्ये घेतलंय प्युअर सॉल्व्हंट आणि दुसऱ्या व्हेसलमध्ये घेतलंय सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. बरोबर का? म्हणजे ह्याचं वेपर प्रेशर याच्यामुळं पण असणार, याच्यामुळं पण. हा पॉईंट आपण याच्या अगोदर कव्हर केला आहे RLVP मध्ये. ओके, ह्याच्यामुळं पण असणार, याच्यामुळं पण असणार, याच्यामुळं पण असणार, याच्यामुळं पण असणार, याच्यामुळं पण असणार. आणि त्याला आपण काय म्हणतो? P01 वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. इकडं जर बघितलं तर हे सोल्यूट आहे आणि ते नॉन व्होलाटाईल आहे. ते वेपर्स तयार करणार का नाही? हेच करणार, हे करणार नाही, हे करणार होय. बरोबर का? ब्लॅक कलर नाही, कारण ब्लॅक आहे. ब्लॅक आपण काय दाखवते? सोल्यूट दाखवते. काय दाखवते? सोल्यूट. जर तुम्हाला हे ब्लॅक आणि हे जसे नसेल ना, तर मी याला असे करतो. सोल्यूट टाकल्यामुळं सरफेसला पण सोल्यूटचे मोलिक्युल आले आणि त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी झालं. अलग लक्षात. म्हणजे P01 आणि इथं काय? P वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. तर आपल्या लक्षात येत आहे बघ, P01 जास्त आहे कशापेक्षा? P पेक्षा. वेपर प्रेशर लोअरिंग, वेपर प्रेशर कमी होतं. आता मला सांग, जर याचं वेपर प्रेशर कमी असेल तर याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार? जास्त. कळतंय का? आणि ह्या सोल्युशनच्या बॉइलिंग पॉईंटला आपण काय म्हणूया? TB म्हणूया, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. बरोबर. आणि इथं म्हणूया T0B. इथं काय म्हणूया? T0B बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट किंवा प्युअर सॉल्व्हंट. बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके, आता तुमच्या लक्षात येईल बघा, ही कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी झालेली आहे. पहिला पॉईंट वाटलं तर सांगतो मी, असं पॉईंटमध्ये लिहून देतो. P01 जास्त का P जास्त? वेपर प्रेशर कमी होतं. आणि बघून पण कळतंय ना, इथं सोल्यूट पार्टिकल आल्यामुळे इथं वेपरचं प्रमाण कमी आहे, वेपर प्रेशर कमी असणार. इथं वेपरचं प्रमाण जास्त आहे, वेपर प्रेशर जास्त असतं. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर सोल्युशनपेक्षा काय असतं? जास्त असतं. म्हणजे P01 इज ग्रेटर दॅन P, हेन्स ज्याचं वेपर प्रेशर जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी. इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन. मग काय आलं सांग? हां, T0B इज लेस दॅन TB. कळतंय का? हे व्हॅल्यू जास्त, ही व्हॅल्यू कमी, ही व्हॅल्यू कमी, ही व्हॅल्यू जास्त. वेपर प्रेशर कमी, बॉइलिंग पॉईंट, वेपर प्रेशर कमी, बॉइलिंग पॉईंट जास्त. वेपर प्रेशर कमी होतं, बॉइलिंग पॉईंट वाढतं, म्हणून टायटल आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. दोघांचा अर्थ एकच आहे, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. याचं सेंटेन्स काय लिहू शकतो बघ आपण पहिल्याचं? व्हेन नॉन व्होलाटाईल सोल्यूट is dissolved in pure solvent, is dissolved in pure solvent, its vapor pressure decreases and hence boiling point increases.
and hence boiling point increases. नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यामुळे वेपर प्रेशर कमी झालं, वेपर कमी, वेपर प्रेशर कमी, बॉइलिंग पॉईंट वाढला. ह्याच्यात अगोदरचा पॉईंट होता का वाढतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन. बरोबर. आता सेकंड पॉईंट, मग वाढलाच आहे तर कितीने वाढलाय, बरोबर का. समज अगोदर 100 डिग्री सेल्सिअस होता, 100चा किती झालाय, 101 झालाय, 102 झालाय, 105 झालाय, 110 झालाय. म्हणजे 2 वाढलाय, 3 वाढलाय, 4 वाढलाय, 5 वाढलाय का 10 वाढलाय, ते कसं ठरवायचं किंवा ते कसं कॅल्क्युलेट करायचं. तर त्यासाठीच फॉर्म्युला असतो बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन किंवा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. दोघांचा अर्थ एकच आहे, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन त्यालाच आपण कशाने दाखवतोय, डेल्टा टीबी ने दाखवतोय. बरोबर का. आता आपल्याला माहिती आहे कधीही फरक काढताना, दोन गोष्टींचा फरक काढताना आपण काय करतो, मोठी संख्या वजा लहान संख्या. मोठी कोणती आहे, मोठी कोणती आहे, वेपर प्रेशर कमी झालं बॉइलिंग पॉईंट वाढला. अच्छा, अरे इथं लिहिलंय की वेपर प्रेशर कमी झालं बॉइलिंग पॉईंट वाढला, म्हणजे T0 बी छोटे टी बी मोठे, म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन मायनस वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. हा मिळाला आपल्याला फॉर्म्युला. अलग लक्षात. आपण या पॉईंटवर डायरेक्टली पण जम्प करू शकत होतो, पुस्तकात डायरेक्ट हेच दिलेलं आहे, पण मी तसं नाही केलं. मी पहिला बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय एक्सप्लेन केलं, बॉइलिंग पॉईंट वेपर प्रेशरचा संबंध काय असतो ते सांगितलं, आणि मग आता पॉईंट सांगितला वेपर प्रेशर कमी झाल्यामुळे बॉइलिंग पॉईंट वाढला, म्हणून हा फॉर्म्युला मिळाला. लक्षात. जास्त वजा कमी किंवा टायटल जरी लक्षात ठेवलं ना तरी तुझ्या लक्षात येतं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. वेपर प्रेशर कमी होत असतं. बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन किंवा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट वाढत असतं. पुढची प्रॉपर्टी कोणती आहे, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, फ्रीजिंग पॉईंट कमी होत असतो. आणि लास्ट वन ऑस्मोटिक प्रेशर, ते डायरेक्टली रिलेशन असतं. ओके, म्हणजे एवढं हा अशा पद्धतीनं पॉईंट आहे. तर व्हिडिओ पॉज करतो, एवढं लिहून घ्या, लिहून झालं की सांगा. व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घ्या, लिहून झालं की सांगा. ओके, लिहून झालं असेल. अशा पद्धतीनं हा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशनचा फॉर्म्युला असतो. याच्या पुढच्या लेक्चरला म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण डेल्टा टीबीचा कॉन्सन्ट्रेशनवर काय परिणाम होतो किंवा कॉन्सन्ट्रेशनचं याच्यावर काय अफेक्ट होतो, काय रिलेशन असतं. डेल्टा टीबी इज इक्वल टू KB इंटू एम. मग KB म्हणजे काय, मोलॅलिटी फॉर्म्युले शिकवले आहेत. त्यानंतर मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम डेल्टा टीबी, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ओके, हे 2 पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. तोपर्यंत हे लेक्चर व्यवस्थित रिवाईज करून, व्यवस्थित समजून घेऊन, फॉर्म्युले पाठ करून बसा. ठीक आहे, इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग, बाय.